नमस्कार. मेष राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज 25 मे 2026चा हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. कारण आज ग्रहस्थितीमध्ये असा काही बदल घडत आहे जो थेट तुमच्या नशिबाचे चक्र फिरवण्याची क्षमता ठेवतो. जर तुम्ही खऱ्या मनाने या व्हिडिओला आत्ताच एक लाईक केले आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या उपस्थितीची नोंद केली, तर विश्वास ठेवा, आजचे हे भविष्य तुमचे आयुष्य बदलणारी एक नवी दिशा तुम्हाला दाखवेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मध्येच एक असा गुप्त संकेत मी तुम्हाला देणार आहे जो तुमच्या येणाऱ्या काळातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी संजीवनी ठरेल. मेष राशीच्या जातकांसाठी आजची ग्रहदशा पाहता असे वाटते की तुम्ही गेल्या काही दिवसांपासून एका मानसिक संघर्षातून जात आहात. मनात विचारांचे काहूर आहे. काय करावे आणि काय नको असा प्रश्न तुम्हाला सतावत आहे. पण काळजी करू नका, कारण आता ग्रह आपल्या जागेवरून हलायला सुरुवात झाली आहे. आज सकाळी लवकर उठल्यावर तुम्हाला जी पहिली विचारांची लहर जाणवेल ती तुमच्यासाठी संदेश असेल. आपल्या मनातल्या त्या सुप्त आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. आज तुमच्या राशीचा स्वामी मंगळ ग्रहाची स्थिती अत्यंत सकारात्मक दिशेने जात आहे, ज्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होण्याचे योग तयार होत आहेत. नोकरी करणाऱ्या माझ्या मेष राशीच्या मित्रांनो, आज ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या कौशल्याची नवीन ओळख पटवून देण्याची संधी मिळेल. कदाचित एखादे काम जे खूप दिवसांपासून प्रलंबित होते ते आज पूर्णत्वास जाईल. तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीची दखल घेतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. समोरची व्यक्ती तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही संयमाने काम घेतले तर विजयाची माळ तुमच्याच गळ्यात पडेल. हे मेष राशी आजचे भविष्य सांगते की संयम हाच आज तुमच्या यशाचा मुख्य मंत्र आहे. आता थोडा आर्थिक स्थितीकडे वळूया. धनलाभाचे योग बनत आहेत, पण ते येण्याआधी थोडे कष्ट करावे लागतील. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीच्या विषयात गुंतलेले असाल तर आज घाई गडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. दुपारच्या वेळेनंतर ग्रहांची स्थिती थोडी अनुकूल होत आहे, त्यामुळे कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे असतील तर दुपारी 2च्या नंतर करणे जास्त फायदेशीर ठरेल. पैशांची आवक नक्कीच होईल, पण ती योग्य मार्गाने येईल याची खात्री करा. आयुष्यात कधी-कधी आपण संधीच्या शोधात असतो, पण ती संधी आपल्या आजूबाजूलाच असते हे आपण विसरतो. कदाचित तुमच्या घरातील एखादी जुनी वस्तू किंवा एखादा जुना मित्र आज तुम्हाला आर्थिक प्रगतीची नवी चावी देऊन जाईल. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर आज घरामध्ये वातावरण प्रसन्न असेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, आज जोडीदारासोबत संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. तुमचे एखादे टोकदार वाक्य समोरच्याच्या मनाला दुखावू शकते. आज घरातल्या लहान मुलांशी गप्पा मारा, त्यांचा निरागसपणा तुम्हाला तणावातून बाहेर काढेल. मराठी राशी भविष्य पाहताना आपण बऱ्याचदा फक्त भविष्याची चिंता करतो, पण आजच्या दिवसाचा आनंद घ्यायला शिकणे हीच तर खरी प्रगती आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा हा प्रवास उपयोगी वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की मांडा. तुमच्या एका लाईकमुळे हे भविष्य जास्तीत जास्त मेष राशीच्या लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. आता एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो आहोत, जिथे मला तुम्हाला एक गुपित सांगायचे आहे. हे केवळ भविष्य नाही, तर हा एक उपाय आहे जो तुमच्या जीवनातील नकारात्मकता कायमची नष्ट करेल. आज सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा आकाशाचा रंग थोडा केशरी होऊ लागेल, तेव्हा तुम्ही घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक तुपाचा दिवा लावून तिथे ओम हं हनुमते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. विश्वास ठेवा, हा छोटासा उपाय तुमच्या मनातील भीती आणि अनिश्चितता दूर करण्यासाठी एखाद्या जादूसारखे काम करेल. हे आध्यात्मिक चैतन्य तुमच्या आसपासच्या वातावरणाला पवित्र करेल आणि तुम्हाला कामात नवीन ऊर्जा देईल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज तुम्हाला आपल्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. बाहेरचे पदार्थ टाळा आणि शक्य असल्यास जास्तीत जास्त पाणी प्या.
मंगळाचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते. योगासने किंवा थोडा वेळ शांत बसून ध्यान करणे आज तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. जे लोक बऱ्याच काळापासून आजारपणाने त्रस्त आहेत त्यांना आज काहीतरी सकारात्मक बातमी मिळेल किंवा डॉक्टरांकडून योग्य सल्ला मिळेल, ज्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. आजच्या दिवशी तुम्ही घेतलेला एखादा निर्णय जो तुम्हाला खूप सामान्य वाटत असेल, तो भविष्यात तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. आयुष्यात नेहमी आपण मोठ्या ध्येयांच्या मागे धावतो, पण त्या ध्येयाकडे नेणारा रस्ता हा रोजच्या छोट्या पावलांनी बनलेला असतो. आज तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल हे तुमच्या भविष्यातील यशाचा पाया आहे. त्यामुळे भीती कशाला? पुढे चाला आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मेष राशीची ऊर्जा ही नेहमीच अग्नीसारखी असते, जी सर्व अडथळ्यांना जाळून टाकून पुढे जाण्याची जिद्द ठेवते. आज तीच जिद्द तुम्हाला पुन्हा एकदा जागृत करायची आहे. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या नशिबात एक असा अचानक बदल घडण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. हे एखादे मोठे यश असू शकते किंवा एखादी जुनी ओळख जी पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल आणि तुम्हाला मोठ्या फायद्यात मदत करेल. त्यामुळे आज पूर्ण दिवस सतर्क रहा. कोणतीही गोष्ट घडताना ती सकारात्मक दृष्टीने पहा. निराश होऊ नका, कारण हा काळ लवकरच संपणार आहे आणि यशाचा सूर्य तुमच्या आयुष्यात उगवणार आहे. आज ज्यांना व्यापारामध्ये काही समस्या जाणवत होत्या त्यांना आज ग्राहक किंवा व्यवसायातील पार्टनरकडून मोठा सहकार्य मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमची बुद्धी आणि तुमचे अनुभव हेच तुमचे सर्वात मोठे मार्गदर्शक आहेत. जेमिनाय हॉरोस्कोप टुडे किंवा इतर राशींची माहिती घेण्यापेक्षा आज आपल्या मेष राशीवर आणि स्वतःच्या अंतर्मनावर लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस तुमच्या मेहनतीचे फळ देणारा आहे. आजच्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही शांतपणे विचार कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आजची ही ग्रहस्थिती तुम्हाला किती मोठ्या संकटातून वाचवून एका सुरक्षित वळणावर घेऊन आली आहे. व्हिडिओच्या या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहात याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल खूप गंभीर आहात आणि हीच गांभीर्यशीलता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते. आपल्या मनात काही शंका असतील किंवा काही विशिष्ट प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचे कमेंट्स वाचून मलाही आनंद होतो आणि त्यातूनच आम्ही पुढच्या भविष्याचा मार्ग आखतो. आजचा हा दिवस तुमच्यासाठी एक नवी सुरुवात आहे. जुन्या चुका विसरून जा आणि उद्याच्या नवीन पहाटेची वाट पहा. आज तुमचा शुभ रंग लाल असून तो तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास देईल. घराबाहेर पडताना थोडासा गूळ खाऊन निघा, यामुळे तुमची कामे लवकर पूर्ण होतील. शेवटी इतकेच सांगेन, नशीब हे आपल्या हातात असते, फक्त आपण ते ओळखायला हवे. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि येणारा काळ तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आरोग्याचा जाओ. जर तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या जवळच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच दररोजच्या अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या या प्रवासात तुम्ही मला साथ दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्याच्या नवीन भविष्यासाठी सज्ज रहा. पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मनातील सदिच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याला बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा. आपली काळजी घ्या आणि आनंदी रहा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे आयुष्य घडवत रहा. धन्यवाद.